बरोबर. त्यांचं हित का जपता. तुम्ही काँग्रेसला प्रश्न कधी विचारणार नाही की तुम्ही केवळ मुस्लिमांचं लांगून चालून का, तुम्ही इतर लोकांना. फक्त भारतीय जनता पार्टीलाच हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही परप्रांतीला घ्यायचं. त्यावेळी तर ते तुम्ही बघितलं असेल, ते आवड साहेबांचं क्लिअर सांगितलं होतं 50 तुम्ही होऊच शकत नाही, कारण त्यांनी ते रेट बीट सांगितलं. बरोबर. 50 चे 25 कोणी केले काय कुठे जाणार. त्यांनी A+ वर्ल्डीचा नारा दिला होता, बरोबर आहे. आणि त्याने आम्ही एक मोठा मॉडेल करू वर्ल्डीमध्ये, एक तुम्ही उतारी नाही बांधू शकत. होत्या त्या गायब केल्या. आता हे जे म्हणताय ना वोट चोरी, मी तर म्हणतोय मुतारी चोरीची गँग आहे. यामध्ये ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वॉर्ड आपले छोटे छोटे असतात. आता या छोट्या वॉर्डमध्ये तुम्हाला वैयक्तिक ओळखणारी मंडळी, तुमचं जवळून काम बघणारी मंडळी, तुमचा त्यांच्याशी असलेला स्वतःच्या स्थानिक विभागातला त्या वॉर्डचा असलेला एक्सपिरियन्स, नंतर मग तुमचा पक्षाची हे म्हणू शकतो आपण, पक्षाची पकड म्हणा, विचारधारा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाच्या वैयक्तिक टच हा देखील तिकडे जास्त कन्सिडर केला जातो, जे आपल्याला खासदारकीमध्ये वगैरे बघायला मिळत नाही, लोकसभेला बघायला मिळत नाही. आता तुमचं असं काय योगदान आहे 195 वॉर्डला, समाजाला, ह्या सोसायटीला, की लोक तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देतील असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यामध्ये मला थोडंसं जास्त, म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स जास्त आहे. कारण तुम्ही जे म्हणाले ना की तुमचं असं वैयक्तिक काय योगदान आहे, तर ते मला असं मी खात्रीने सांगू शकतो की त्या विभागामध्ये, त्या वॉर्डामध्ये, बीडीडी चाळीमध्ये किंवा इतर परिसरामध्ये माझं जास्त वैयक्तिक टच आहे. म्हणजे मैत्रीचे संबंध असलेला जनसंपर्क. आता अजून एक जमेची बाजू म्हणजे स्टॉलधारक संघटना मी स्थापन केली 2003 मध्ये, ज्यामध्ये बहुतांशी जे गोरगरीब बिचारे गरीब, त्यावेळी पण मला सांगते हे असं काय होईल का, अनधिकृत टाकलेला स्टॉल आहे, कसं काय अधिकृत होणार. परंतु त्याही परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र करून एक संघटना बांधली. आणि बघा, स्टॉल टाकला म्हणजे काय, ते त्यांनी काही गुन्हा केलेला नाही किंवा काय, परंतु बेरोजगार म्हणून त्यांनी जर केलेलं असेल तर अशा मला एक स्वतःला अभिमान वाटतो की मी 200-300 जणांना ते तिथल्या विभागातील पात्र करण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी माझं योगदान आहे, प्रयत्न आहे. त्यामुळे तो एक जमेची बाजू आहे. बीडीडी चाळीच्या विषयावर पहिल्या दिवसापासून, फर्स्ट डे पासून आम्ही पॉझिटिव्ह भूमिका आम्ही कायमस्वरूपी घेतलेली आहे. प्रत्येक वेळी विरोध झाला, आमच्यावर आरोप पण झाले किंवा हे यांना काहीतरी मिळत असणार म्हणून हे पुढाकार घेत आहेत. आमची ज्यावेळी वेळ आली, पहिली सुरुवात ज्यावेळी झालेली, त्यावेळी तर सरकार तर आमचं नव्हतं, विरोधी पक्ष म्हणून आम्ही बसलो होतो. परंतु म्हणून आम्ही विरोधाला विरोध नाही केला, कायमस्वरूपी ती पॉझिटिव्ह आम्ही भूमिका घेतली. आज आम्ही देवाभाऊंचे आभार मानतो की या वर्डी बीडीडी चाळीचा जर प्रकल्प कोणामुळे झाला असेल, आणि हे सगळेजण मान्य करतात, केवळ एका व्यक्तीमुळे झालेलं आहे, ती म्हणजे आमचे देवाभाऊ. आणि ती व्यक्ती जर तिथे नसती तर आज आम्हाला जे 500 स्क्वेअर फीटचं मोठं घर मिळालेलं. बीडीडी चाळीसाठी बघा, राजकारण एका बाजूला ठेवा, मत बाजूला ठेवा, स्वतःच्या घरापेक्षा तर मोठ्या काही गोष्टी नसतात, बरोबर. आणि त्यामुळे केवळ लॉटरी झाली किंवा केवळ आता आम्हाला ह्यांना मिळाल्यामुळे असं नाहीये. खूप मोठ्या अडचणी आहेत पुढे, आणि खूप ती प्रोसेस आहे, त्यामधून आम्ही गेलेलो आहे. ट्रान्झिट मध्ये गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, बाहेर गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात, आणि हे जर करायचं असेल ना, आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील ना, तर त्या प्रश्नाशी किंवा त्या विषयाशी जाण असलेला, ते पाठपुरावा करणारा योग्य प्रतिनिधी तिथे असायला. कारण खरोखर 3-3, 4-4 पिढ्या खपल्या आहेत बीडीडी चाळीच्या एवढ्याशा छोट्या घरामध्ये. ते प्रत्येकाचं एक स्वप्न आहे. आणि मी म्हणजे असं नाही की आता मला घर मिळाल्यानंतर, नवीन घर मिळाल्यानंतर ते बघण्यासाठी कितीतरी लोक आज, आणि मी माझं भाग्य समजतो, म्हणजे पक्षाने माझा खूप मोठा सन्मान केला. आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी ज्यावेळी मोठे मोठे नेते येतात, आणि मिनिस्टर येतात, लोढा साहेब आले, आशिष शेलार साहेब आले, सर्व अधिकारी आले, आणि विरोधी पक्ष ते पण माझे संबंध असल्यामुळे ते आमदार असतील, इतर पक्षात सर्व येऊन गेले. मला खूप, आणि आयुष्यात काय पाहिजे, हे जो मोठं स्वप्न आहे किंवा जे सुख आहे, आज आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा सामान्य माणसाला एवढं मोठं सुख मिळालेलं आहे. आज सर्वजण कौतुक करतात की बीडीडी चाळीचा एक सॅम्पल आहे. आता तो सॅम्पल जर पूर्ण करायचा असेल, हा केवळ आता एक 10% लोकांनाच मिळाला, अजून 90% बाकी आहे. आता हे जर पूर्ण करायचं असेल, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की बघा, आम्ही करतो असा विषय नाहीये, परंतु आम्ही ठामपणे का करतो, कारण आम्ही कुठल्या यांच्यामध्ये अडकलेलो नाही.
त्यांच्या विजय भाऊ, आपण त्या प्रश्नाकडे येऊयास. पण एक महत्वाचा प्रश्न होता, तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जातो, हा असा आता जस्ट थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलात. पण आता मला वाटतं तुमच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल झाला आणि तुम्हाला पदावरून बाजूला करण्यात आलं कार्यकारिणीच्या, माझ्या माहितीनुसार, जर चुकत नसेल तर. म्हणजे हे कसं काय आता? पदावरून बाजूला केलं म्हणजे कसं झालंय, ती म्हणजे अनेकांना फेरबदल केले, फेरबदल केले. पदावर काम करत असताना पक्षानेच असा निर्णय घेतला की 45 वयाची एक अट ठेवली की नवीन मुलांना, नवीन तरुणांना संधी मिळाली पाहिजे. आणि तो एक आमच्या संघटनेचा अंतर्गत एक भाग आहे. त्यावेळी पक्षाचा आदेश, पक्षाने दिलेला आदेश हा मान्य केला पाहिजे. त्यावेळी इतरांना संधी दिली. आणि मी तर नाराज होण्यासारखं काय हेच नाही, कारण मला तर सलग 8-9 वर्ष संधी मिळाली. म्हणजे दीपक पाटील ज्यावेळी होते त्यावेळी मी विधानसभा महामंत्री, त्याच्यानंतर दुर्दैवाने ते आमच्यातून निघून गेल्यानंतर जो एक 6 महिन्याचा पिरियड होता, ज्यावेळी ते नेतृत्व नव्हतं, त्यावेळी माझ्याकडे, मी महामंत्री असल्यामुळे माझ्याकडे जबाबदारी आली. परंतु माझ्या पद्धतीने, माझ्या ताकदीनुसार मी तो विधानसभा जी सांभाळायची, जी हँडल करायची, त्यामुळे तो एक्सपिरियन्स वाढला. त्यानंतर पुन्हा दीपक सावंत तिथे त्या पदावर आले. त्यानंतर सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा मी, म्हणजे माझं काम आहे विधानसभा अध्यक्षाला सांभाळून घेणं, त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं. त्याच्यामुळे ती एक मला मोठी संधी मिळाली पक्षाला. त्यामुळे माझ्यावर अन्याय वगैरे असं काही मी बोलूच शकत नाही. म्हणजे ठीक आहे. आता विजय भाऊ, समजा या तुमच्या 195 मधल्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय कामं करणार? हा एक मोठा विषय. म्हणजे मी तुम्हाला, म्हणजे माझ्या समोर काय असं माहिती, जो विजय, प्रत्येक उमेदवार आपली आश्वासनं देणारच आहे. तुम्ही पण सांगा, तुम्ही काय काम करणार आहात, काय विशेष आहे असं? मला ना जी खंत वाटते ना एखाद्या, म्हणजे जी गोष्ट मला खटकते जास्त, म्हणजे आता 195 ला जर तुम्ही ती वॉर्डाची रचना बघितली ना, म्हणजे समजा मी आता आपला कुर्णे चौकाच्या इथे उभा आहे, तर तुम्ही राईटला गेलात, म्हणजे तो GM भोसले मधून गेलात तर वरळी नाक्यावरून सगळं लोअर परेल, तिथून मच्छीमार कॉलनी पकडली, दीपक टॉकीज करून पुन्हा रिटर्न तुम्ही पांडुरंग बुतकर मार्गाच्या बरोबर पूर्ण. मला एवढ्या परिसरामध्ये एक शौचालय दाखवा, एक मुतारी दाखवा, ते गायब झाली ना. मग मी तेच सांगतोय, जर तिथे एखाद्या व्यक्तीला अर्जंटमध्ये, जर मला समजा सार्वजनिक शौचालयामध्ये जायचं, कुठे जाणार? ज्यांनी A+ वर्डीचा नारा दिला होता, बरोबर आहे, आणि त्याने आम्ही एक मोठा मॉडेल करू वर्डीमध्ये, एक तुम्ही मुतारी नाही बांधू शकत, होत्या त्या गायब केल्या. आता हे जे म्हणतायत ना वोट चोरी, मी तर म्हणतोय मुतारी चोरीची गँग आहे. होत्या त्या मुतारी कोणाला विकल्या, कोणासाठी विकल्या, बरोबर आहे, त्याचा शोध घ्या. माझी संकल्पना एकच आहे, ज्या गोष्टी खरोखर आवश्यक आहेत त्यासाठी माझा पुढाकार असणार. आणि केवळ अशी मुतारी नाही बांधणार, ती AC असावी, चांगली आधुनिक असावी, जिथे कोणाला जाण्यासारखं वाटावं, बरोबर आहे, अशा पद्धतीची अद्ययावत. त्यानंतर इथे आरोग्य सेवेचं, जे आमच्याकडे मी वारंवार सांगितलेलं आहे की इथे मोठं हॉस्पिटल नाहीये, अचानक कोणाला अटॅक आला काय आला, म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही प्रश्न सुटवले जातात आणि आधुनिक पद्धतीने, म्हणजे तुम्ही जर तेवढ्या गोष्टी, पण आमदार तुमचा, खासदार तुमचा, नगरसेवक तुमचा, पण तुमच्याकडे त्या गोष्टीकडे बघायला हे नाहीये. मग हे जर होणार नसेल तर मग कशासाठी निवडून द्यायचं? अच्छा विजय भाऊ, महायुती आहे तुम्ही, आणि आता शिवसेना शिंदे गट, इथे नरवणकर आहेत, दत्ता नरवणकर विभाग प्रमुख आहेत शिवसेना शिंदे गटाचे. 195 मध्ये ते देखील इच्छुक आहेत, दावा करतायत. कसं होणार आहे तुमचं निगोशिएशन? की नरवणकर देखील सक्षम उमेदवार आहेत, आपण म्हणू शकत नाही की नवीन आहेत करून. नाही, ते मोठे नेते आहेत आणि त्यांचं काम पण मोठं आहे, आणि ते वरळी विधानसभेतल्या 6 वॉर्डामध्ये उभे राहू शकतात. ते कुठेही उभे राहू शकतात, कारण इतके ते मोठे आहेत, बरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार, फक्त आम्ही त्यांना एवढीच विनंती केली आहे की मागच्या 2 वेळा आमच्यावर अन्याय झालेला. अन्याय म्हणजे तो पक्षाने आम्ही मागणी केली, परंतु आम्हाला ती संधी मिळाली नाही. नगरसेवक मध्ये आम्हाला किमान ह्या विधानसभेमध्ये निदान 4 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केलेली आहे. आता जर तुम्ही एकंदर बघितलं, एकंदर कार्यकर्त्यांची फळी किंवा कार्यकर्त्यांचं संघटन, तर आम्ही आज 6च्या 6 वॉर्ड लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्याकडे उमेदवार पण सक्षम आहेत, बरोबर. तरी सुद्धा महायुतीमध्ये त्यांनी जास्त आग्रह न धरता, आमची विनंती आहे की न आग्रह धरता, कारण आपल्याला इथे जिंकायचं आहे. ते उभे राहिल्यानंतर ते तेवढे प्रबळ दावेदार आहेत मला माहित आहे, परंतु जेवढी एखाद्या वॉर्डामध्ये जी कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे
किंवा जे त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे उजवे आहोत, त्यामुळे ती आम्हाला असं वाटतंय की पक्षाने महायुती म्हणून सर्व पक्षाने त्याचा विचार करायला पाहिजे. कारण वैयक्तिक माझी जमेची बाजू म्हणजे का आमच्या बरोबर RPF सुद्धा पक्ष आहे आणि रामदास आठवले साहेबांच्या असलेल्या विचारांशी, संघटनात्मक मागणीशी जे जोडलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. अच्छा, विजय भाऊ, महायुतीमुळे तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल या विशेष करून ह्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स मध्ये? महायुतीमध्ये राहण्यात फायदा आहे म्हणजे शिंदेंना, एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन, त्यांच्या उमेदवारांना सोबत घेऊन चालणं हे तुमच्या फायद्यावर पडेल, पत्त्यावर पडेल का ते त्याच्यात नुकसान होईल भाजपचं? नाही, का नुकसान होईल? नुकसान म्हणजे तुमचे उमेदवार कमी, आता तो इच्छुकता तुम्ही पण दाखवताय, पण नरवणकर नडून बसले आणि जर म्हणाले की नाही तिथे आमचाच असणार आहे, किंवा प्रत्येक पक्ष हा उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर तो आग्रहीत असतो आणि त्याला माहित असते की आम्हाला निवडून यायचंच आहे. कुठलाही पक्ष स्वतःची ताकद वाढवण्यासाठी कायमस्वरूपी आग्रही. परंतु एकदा एखादा उमेदवार डिक्लेअर झाला की मग त्याच्यासाठी सर्व एकत्र येऊन काम करतात. कारण तिथे तो उमेदवार नसतो, तो पार्टीचा चेहरा असतो, तो विचार असतो आणि इतक्या वर्षाची केलेली मेहनत असते. त्यामुळे महायुती म्हणून आम्ही निश्चितच स्ट्रॉंग आहोत, त्याबद्दल वाद नाहीये. तिकडे पण कार्यकर्ते चांगले आहेत, इथे पण आमच्याकडे संघटनात्मक मागणी जरा जास्त आहे कारण आम्हाला अगोदर संधी मिळाली. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन आम्हाला 6च्या 6 जागा महायुती म्हणून आम्हाला जिंकायचेच आहे आणि तिथे आम्ही प्रबळ जावे. आणि आम्हाला खात्री काय आहे, कारण विधानसभेचा जो निकाल आहे, जो आमचा मागच्या वेळी जे आम्ही मेहनत घेतली, त्यामुळे आम्हाला ह्यावेळी खात्री आणि ह्यावेळी आम्ही जास्त जोरात ते काम करणार आहोत. त्यामुळे आम्हाला महायुती म्हणून आम्ही निश्चितच इथे फायद्यामध्ये आहोत. आता विजय भणगे हे त्या वॉर्डमध्ये त्यांचं बरंच कमांड आहे, त्यांचा बरेच वर्ष जुने कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत, नाव आहे विजय भणगेंचं, नाव सतत चर्चेत असतं. आता हे देखील तुमच्या समोर एक चॅलेंजिंग आहे विषय, विजय भणगेंना पाडणं सोपं आहे का किंवा काय? नाही, सोपी कुठली तडक नसते आणि त्यांचं काम निश्चितच आहे, ते मान्य कोणी करेल. विजय भणगे हे स्ट्रॉंग आहेत, त्यांना इतक्या वर्ष संधी मिळालेली नाही, आता मिळाली आणि ते माझे चांगले मित्र सुद्धा, आम्ही एका शाळेत. त्यामुळे मी कोणालाही कमी लेखत नाही. मी मगाशीच सांगितलं, त्यांनी त्यांचं काम सांगावं, मी माझं काम सांगावं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे ती जिव्हाळा किंवा ती अटॅचमेंट किंवा इतर विषय, हे सगळे महत्वाचे आहेत. पण त्याही बरोबर ह्या रिडेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपलं स्वतःचं घर ते सुसज्ज आणि कसं असावं ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर माझी स्वतःची एक उजवी बाजू आहे. बरोबर, माझं काम त्याप्रमाणे आहे. जिथे विरोध करायचा तिथे मी ठामपणे विरोध करू शकतो. बरोबर. त्यामुळे आणि जे प्रश्न मी मगाशी बोलताना राहिलेलं की लोढा साहेबांच्या माध्यमातून, नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून, आमचे नेते विधानसभेचे दीपक सावंत यांच्या पुढाकाराने जे काही प्रश्न सोडवले गेले, आम्ही टीम म्हणून जे काही प्रश्न सोडवले, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर आम्ही प्रश्न सोडवला असेल तर तो पार्किंगचा विषय. ही पार्किंगच्या विषयासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, तो विषय सोडवला आणि ज्यावेळी आम्ही अगोदर त्या मागणी केली होती त्या आमदारांकडे, म्हणजे आमच्याकडे बिगर राजकीय विकास समिती आहे, त्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांकडे गेलो होतो त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले की होऊ शकत नाही, DC रूल प्रमाणे हे बसूच शकत नाही मुंबईमध्ये सर्वांना ते. परंतु आम्ही कौतुक करतो कारण ज्यावेळी एका कार्यक्रमात लोढा साहेब आले होते त्यावेळी आम्ही ती जनमत हे करून त्यावेळी त्यांच्याकडे ती मागणी केली आणि ती मागणी मंजूर झाली. परत तो निधीचा ज्यावेळी प्रश्न होता तेव्हा नार्वेकर साहेबांकडे गेलो आणि तो निधी मंजूर करून ही मोठी मागणी जी आपण, त्याच्यामुळे खूप मोठा प्रकल्पामध्ये फरक पडलेला आहे. प्रकल्पामध्ये जागेची, तुमच्या फ्लॅटची किंमत कितीतरी पटीने वाढलेली आहे. बरोबर. होणारे भविष्यातले भांडण तंटे कमी झालेले आहेत, पार्किंगच्या जागेवरून जे भांडणं होणार होती ते कमी झालेले. त्यामुळे जे विषय आम्ही ठामपणे सोडवले आहेत, पोलिसांचे प्रश्न असू दे, आता ह्या लॉटरीच्या विषयामध्ये काही ठिकाणी लोकांवर अन्याय होत होता त्या विषयामध्ये असेल, आणि भविष्यात हा प्रकल्प कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगला कसा होईल आणि तो पूर्णत्वात कसा जाईल ह्यासाठी जी काही वचनबद्धता आहे त्यामध्ये निश्चितच मला खूप विश्वास आहे की ह्यासाठी माझं कार्य. विजय भाऊ, अजून एक विषय असा आहे की आता या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकतोय की तुम्ही कोणावरती प्रखर टीका नाही करत आहेत, जास्तीत जास्त तुमचे मैत्रीपूर्ण संबंधच येत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्ही तेच म्हणतात, ते तो पण चांगला, मी पण चांगला, ठीक आहे, तुमच्या स्वभावाचा भाग असेल, पण तुम्ही मनसेच होतात पूर्वी. हे तुमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत इतर पक्षाच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी, इतर राजकीय लोकांशी, कुठे या मतदानामध्ये तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो? खूप फायदा होणार आहे.
माझी उजवी बाजू तीच आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की कदाचित असं पण होईल की तुम्ही जे नाव सांगितलं माझे मित्र जीवपती, त्यातले पण असे बरेच जण आहेत जे मला मदत करायला इच्छुक आहेत. बरोबर. इतर पक्षाचे सुद्धा मला मदत करायला इच्छुक आहेत, ज्यांनी मला संपर्क केलेला आहे. बरोबर. तू फक्त उभं राहण्याचं काम करायचं, बरोबर. बाकीचं काम आम्ही, म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, परंतु जे संबंध आपण टिकवले आहेत, बरोबर. जे आजपर्यंत, तीच माझी जमेची, कारण मी पैशाने कमी आहे, मला काही मी पैसे वाटू शकत नाही, बरोबर, पण जे मैत्रीपूर्ण संबंध, जे माझ्यासाठी काम करणारे किंवा जे आहेत, तो एक माझा जमेची बाजू आहे. दुसरी गोष्ट, मी ज्या समाजातून येतो, म्हणजे आम्ही तेली समाजाचे आहोत, तो एक मोठा वर्ग ह्या वॉर्डामध्ये आहे, विशेषतः कोकणातला. मी मालवणमध्ये आहे, बरोबर. त्यामुळे आमचा कोकणातला एक मोठा समाज तिथे आहे, जो कारण गणपतीच्या ज्यावेळी गाड्या सोडायची वेळ येते, सातत्याने आम्ही 6 वर्ष गणपतीसाठी इथून आमच्या वॉर्डातून नाही म्हटलं तरी 5 ते 6 गाड्या आम्ही कोकणामध्ये सोडतो. त्यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार आमचा असतो, आमच्या टीमचा असतो. त्यामुळे ती जी बांधिलकी आहे, ती जी आपुलकी आहे, त्याच्या जोरावर मला निश्चित वाटते की ही लढत चांगली होईल आणि विजय भारतीय जनता पार्टी महायुतीचा नक्कीच होणार आहे. बरोबर. मग तो उमेदवार केवळ मी आहे म्हणून नाही, भारतीय जनता पार्टी म्हणून जे कोण उमेदवार असणार त्यांना त्यांच्या विजयासाठी माझा निश्चित काहीतरी. विजय भाऊ, एक प्रश्न अजून एक, तुमच्या दृष्टिकोनातून राजकारण आणि समाजकारण याच्यात फरक काय? राजकारण आणि समाजकारण जर फरक म्हटला ना, आता मी एका वाक्यात तुम्हाला सांगतो. मी आता गावी गेलो होतो माझ्या एका घरगुती कार्यक्रमासाठी, आणि त्यावेळी विषय निघाला, मी माझ्या सासरे बुवांना सांगितलं की असं असं ओबीसीचा वाढ होतोय आणि तिथे मला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि फक्त एकच वाक्य म्हणाले, राजकारणाचं आहे ना नुसतं चुताडो झालो, कोणाचं कोणाक पायपूस नाही. बरोबर. त्यामुळे ज्या काय करतस ना तर पूर्ण विचार करून कर, बाकी काय. आता ही एक सर्वसामान्य म्हणून राजकारणाची एक प्रतिमा झालेली आहे. आता त्याला आमचा नाईलाज आहे, बरोबर. त्यामुळे या विषयावर मी जास्त काय बोलू शकत नाही. विजय भाऊ, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या दृष्टिकोनातून, जसं एक वाक्यात सांगितलं राजकारण आणि समाजकारण याबाबत, तसं एक वाक्यात सांगा, आदर्श नगरसेवक कसा असावा मोठ्या शहरांसाठी या मेट्रोपॉलिटन सिटीसाठी म्हणा? आदर्श नगरसेवक ज्यांनी ज्या विभागात राहतो, ज्या वॉर्डात राहतो, त्या समस्यांची जाण असणारा, त्या प्रश्नाशी निगडीत असणारा आणि प्रामाणिक असणारा, केवळ टक्केवारीमध्ये आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये न अडकता आपल्या बरोबरच्यांचं कसं हित होईल ह्याची जपणूक करणार असा एखादा प्रतिनिधी असावा. मग तो नगरसेवक असू दे, आमदार असू दे किंवा खासदार असू दे. एवढंच. हे विजय बांदिवडेकर होते. वॉर्ड क्रमांक 195 हा वरईतील एक महत्वाचा वॉर्ड मानला जातो, यासाठी त्यांनी इच्छुकता दर्शवलेली आहे, त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, केलेली कामं सांगितलेली आहे, विभागाच्या समस्या सांगितलेल्या आहेत, हरवलेल्या मुताऱ्यांबद्दल देखील त्यांनी विशेष उल्लेख केलेला आहे. बांदिवडेकर साहेब, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्याला आपल्या पक्षातर्फे उमेदवारी मिळेल की नाही मिळेल हे आम्ही येत्या काही कालावधीत पाहूच. पुन्हा एकदा असाच एक इंटरव्ह्यूला बसू. असेच उमेदवारांचे, महानगरपालिकेला निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचतच राहू. पाहत राहा बातमीकार. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.